पावसाळ्यातील सह्याद्री वर्णनापलीकडचा, धुक्याची चादर, गडगडणारे धबधबे आणि निसर्गाची हिरवळ, असं बरंच काही. चला तर मग थोडक्यात माहितीनिशी मी अनुभवलेली मुंबई ठाण्याजवळील काही खास ठिकाणे सोबत पाहूया. किल्ले टकमक. पालघर जिल्ह्यातील ह्या किल्ल्यावर सकवार गावातून जाता येते. ट्रेक सोप्या ते मध्यम श्रेणीचा जरी असला तरी किल्ल्यापर्यंत पोहोचायला चांगलीच पायपीट करावी लागते. ठाणे शहराजवळील मामाभांजा डोंगर तसा कमी प्रसिद्ध पण निसर्गरम्य ठिकाण. पायथ्याच्या लोकमान्य नगरपासून तासाभराचा ट्रेक. हंगामी पण हिरवळीने न्हालेला धबधबा म्हटलं तर पनवेलजवळील अदई धबधबा एक उत्तम ठिकाण ठरेल. तसेच कर्जतजवळील भिवगडाला अर्ध्या तासाचा वडप गावातून ट्रेक केल्यानंतर जवळील धबधब्याला नक्की भेट द्या. आता येऊया माथेरान रांगेमध्ये. ह्या पावसाळ्यात माथेरानला आलाच तर टॉय ट्रेन मार्ग बंद असतो, पण ह्याच मार्गे पेब अर्थात विकटगडाचा तासाभराचा ट्रेक फार भन्नाट. वेळ मिळालाच तर कड्यावरचा गणपती आहेच. माथेरानच्या थोडंसं पुढं सोंडाई नावाचा एक छोटासा किल्ला. पायथ्याच्या सोंडेवाडे गावातून तासाभराचा ट्रेक. ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यातील लोखंडी शिड्यांचा प्रवास काही औरच. ह्या रांगेत ट्रेकिंगसाठी अनेक पर्याय आहेत, पण जितके नैसर्गिक सौंदर्याने भरपूर तितकेच आव्हानात्मक देखील. अनुभव सांगायचा झाला तर नाखिंड रिज ट्रेक. दाट जंगलातील मार्ग, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातही ट्रेकनंतर पायथ्याच्या बेडीज गावाजवळील भागीरथ धबधब्याचे रौद्र रूप आम्ही पाहिले. माथेरानपासून थोडं दूर पळसदरीजवळ सोनगिरी नावाचा एक अपरिचित किल्ला. अनुभव तर फार छान होता, पण किल्ल्याचा योग्य मार्ग सापडणे एवढं सोपं नाही. त्यातही काही ठिकाणी आपल्या उंचीपेक्षा जास्त गवत. अवघडच. त्यामुळे गावातून गाईड घ्यायलाच हवा. बरं, ही सर्व भटकंती पूर्ण माहितीनिशी आपल्या चॅनलवर आहे, एकदा नक्की पहा. सह्याद्रीतील भटकंती ही स्वतःच्या सुरक्षेसोबतच त्या ठिकाणाच्या निसर्गाला पूरकच असावी. जय शिवराय.